नमस्कार, मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये माजी नगराध्यक्ष माजी आमदार रमेशभाई कदम, माजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस, माजी नगराध्यक्ष अजमलभाई पटेल यांचं चिपळूण शहराच्या विकासासंदर्भात विजन काय आहे हे जाणून घेतलं होतं. त्यांचा एक पॉडकास्ट आम्ही केला होता. आज माझ्यासोबत आहेत चिपळूणच्या उपनगराध्यक्षा रुपालीताई दांडेकर, गटनेते भाजपचे शशिकांत मोदी जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, आरोग्य सभापती शुभमभाई पिसे, महिला बालकल्याण सभापती रसिकाताई देवळेकर, तरुण तडफदार नगरसेवक संदीपभाई पिसे, हे सगळे नगरसेवक आज चिपळूण शहराचं विजन मांडण्यासाठी आलेले आहेत. हे सगळे भाजपचे नगरसेवक आहेत आणि नवी बॉडी ही जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली. त्या नवी बॉडीला तिने कारभार हाती घेतला. 6 महिने झालेले आहेत आणि या 6 महिन्यामध्ये या सर्व मान्यवरांनी आपापल्या प्रभागामध्ये कोणकोणती कामं मंजूर करून घेतलेली आहेत, कोणकोणती कामं प्रस्तावित आहेत, शहर विकासाच्या दृष्टीने किंवा आपल्या प्रभागांच्या दृष्टीने यांचं विकासाचं मॉडेल काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. मी सुरुवात करणार आहे संदीपजींशी. पहिला तुमचा हा अनुभव आहे, पहिल्यांदा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात. हा अनुभव काय होता? नगरसेवक तुम्ही झालात. नमस्कार, मी संदीप भिसे, प्रभाग क्रमांक 7 मधून निवडून आलो. पहिल्यांदा अनुभव असा होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एका मताने निवडून यायचं भाग्य म्हणेन मी. ह्याच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रभाग क्रमांक 7 मधील सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने की मला लाभलं आणि तो प्रचंड आनंदाचा दिवस होता त्या दिवशी माझा. मी जी मेहनत पक्षाने माझ्यावरती घेतली, माझ्या कार्यकर्त्यांनी घेतली, सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव असतील, युतीचे सर्वच पदाधिकारी असतील, यांनी जी घेतली त्याचा फळ मला मिळालं आणि एका मताने माझा विजय झाला. पण विजय हा विजय असतो, एक मताने असो 100 मताने असो. एक मताने विजय झाल्यानंतर काय वाटलं मग? नक्कीच एक मताने विजय झाला त्याचा आनंद वेगळाच होता. पण ते एका मताच्या मागे जी माझ्या कार्यकर्त्यांची ताकद होती, ज्या कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं, जे कार्यकर्ते माझ्यावर फिरले, काय होतं, प्रभाग क्रमांक 7 हा यावेळेस वेगळा पडला होता. प्रभाग क्रमांक 7 जसं काविळतळी, मार्कंडी आणि शंकरवाडी अशा 3 प्रभागाचा जवळजवळ भाग मिळून थोड्या वेळेने प्रभाग कट होऊन तो प्रभाग झाला होता. माझ्यासाठी आव्हानात्मक गोष्टी होती. माझं स्वतःचं घर हे प्रभाग क्रमांक 8 मध्ये सलग नव्हता, प्रभाग सलग नव्हता. मला पक्षाने 7 नंबर मधनं उभं राहण्याची संधी दिली. माझ्यासाठी ते आव्हानात्मक होतं. पण पक्ष माझ्या पाठी, युतीचे सर्व कार्यकर्ते माझ्या पाठी ठाम राहिले, माझे कार्यकर्ते सगळे ठाम राहिले. त्यामुळेच हा विजय मला हे करता आला. एक नगरसेवक म्हणून प्रभागाचं विकासाचं स्वप्न तुमचं काय आहे? नक्कीच प्रभागाचा विकासाचा जर म्हणाल तर थोडासा एक आपली वेगळी रचना प्रभागाची माझी आहे. त्या विषयातनं मी विषय केला. प्रभागात पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर मी जर काय केलं असेल तर प्रभागातील लोकांसाठी एक पानपोई चालू केली. ती पानपोई कावितळीमध्ये आता स्थित आहे. पानपोई म्हणजे अशा प्रकारची की आपण दरवर्षी पानपोई करतो, पण ती पानपोई मी आधुनिक प्रकारची, म्हणजे त्या पानपोईला आता दिवसाला आता ते बंद झाले, पण गेल्या मार्च पासून एप्रिल जून पर्यंत दिवसाला 3 ते 4 जार रोजचे तिथं लोकांसाठी दिले होते आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम मला तो तिथे करता आला लोकांसाठी. त्यानंतर आपण पाहिलं असेल माझ्या प्रभागामध्ये एक गोसावी समाज आहे. त्या गोसावी समाजाचा कित्येक वर्षाचा जो एका स्मशानभूमीचा विषय होता, आजपर्यंत कुणीच त्यांच्या इतके नगरसेवक प्रभागातून निवडून गेले पण कुणी हा विषय सभागृहात मांडला नव्हता. मी माझ्या पहिल्याच काउन्सिलमध्ये हा विषय मांडला. त्यानंतर आता ह्याची आपण मोजणी करतोय आणि लवकरच ती जागा त्यांच्या ताब्यात मिळेल अशी मला आशा आहे. त्यानंतर आपण बघत की माझ्या प्रभागामध्ये जो नलावडे बंधारा येतो, त्या नलावडे बंधाऱ्यावरती एका बिल्डरनी जे अनधिकृत बांधकाम केलं होतं ते प्रशासनाच्या मी नजरी घालून दिलं नजरेस. त्याचा फायदा आता असा होतोय की आता तो विषय कोर्टात आहे. काही दिवसांनी ते अनधिकृत बांधकाम, कालच आमची नगराध्यक्ष साहेबांच्या आणि ह्याच्यावर शंकरवाडीतल्या वरची वाडी आणि खालची वाडी या दोघांची बैठक झाली. वरच्या वाडीचं जी लोकांची होती ती घरं बाधत होती पाण्यामुळे, तसंच खालच्या वाडीच्या लोकांचं म्हणणं असं आहे की आमचं पाणी जे शेतीमध्ये येतं ते शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही तो बंधारा तोडू नये. नक्कीच शंकरवाडी अखंड जरी माझ्या प्रभागात नसली तर शंकरवाडीतले लोक ही माझ्या बरोबर आहेत. त्या सर्वांचा विचार करून आम्ही सन्माननीय नगराध्यक्ष एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांना सांगितलं की आम्हाला शेतकऱ्यांचं नुकसान करायचं आहे आणि त्या जे पलीकडे गोसावी समाजाची लोक आहेत त्यांच्या घराचं नुकसान करायचं आहे. त्या संदर्भात दोघांची बैठक करून दोघांचे समन्वय करून आता आम्ही तो विषय 2 दिवसात मार्गी लावतो. पण ह्याच्यातनं एक 2 प्रश्न उपस्थित होतात. एक म्हणजे त्या परा जो बुजवलेला आहे त्या बांधकामाला नगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिलेली आहे.
दुसरी गोष्ट, ते बांधकाम होत असताना आवाज का उठवला गेला नाही, या संदर्भात काय सांगा? नक्कीच आवाज उठवायला हवा होता. मी वारंवार ज्या आमच्या नगररचनाच्या मॅडम आहेत त्यांना हा विषय नाजूर आणून दिला होता. पण त्यांनी असं मला सांगण्यात आलं की ते मी ऑनलाईन परमिशन दिले त्याला. तेव्हा सुट्टीवर होते आणि सुट्टीवर ऑनलाईन परमिशन दिली. आधी तर मला जेव्हा मी त्यांना दाखवलं तर त्या बोलले की परमिशन नाही आहे आपली, की ग्रीन बेल्ट आहे, तर बांधकाम कोण करू शकत नाही. मग मी कसा भरावा तुम्ही टाकण्यात दिला. त्यानंतर जेव्हा मी सीओ साहेबांना भेटलो तेव्हा सीओ साहेबांनी असं सांगितलं की नगररचनाच्या मॅडमकडून ही परवानगी आलेली आहे, ती ऑनलाईन आहे, पण त्यांनी जे बांधकाम केलंय ते जी आपण परमिशन दिले त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात केलंय, त्यामुळे आपण ते नक्कीच जो वाढीव बांधकाम आहे ते आपण त्यातनं हटवण्यात येईल. त्याच्यातनं एक गैरसमज असा पसरवला जातोय की त्या नलावड्या बंधाऱ्याला विरोध आहे, म्हणजे ज्या नलावड्या बंधाऱ्यासाठी आमदार शेखर निकम यांनी निधी दिला होता त्याच्यातनं त्या लोकांचं संरक्षण झालं पुरापासून, तर तो एक गैरसमज तुम्ही कशा पद्धतीने दूर केला? गैरसमज करण्यासाठी आम्ही काल नगर शंकरवाडीचा दोन्ही ही जी बैठक लावली. मी नक्कीच सांगू शकतो की नलावडी बंधाऱ्यामुळे गेले आता 3-4 वर्ष चिपळूणला पाणी भरत नाहीये. त्याचं कारण नलावडी बंधारा आहे. सन्माननीय आमदार शेखर सरांनी ज्या निधीतून तो उभारला त्याच्यामुळे ते पाणी येत शंकरवाडीत किंवा आपल्या भागात येत नाहीये. त्या बिल्डरच्या बांधकामामुळे वाढव होत नाही, तर आढाव होतोय त्या बंधाऱ्यामुळे. हो बरोबर. बंधारा हा महत्वाचा आहे. तुमचा परा जो बुजवलाय त्याला तुमचा विरोध आहे? हा, माझा परा तो बुजवला. माझा विरोध म्हणण्यापेक्षा जे जनतेचा, स्थानिक लोकांचा विरोध, ती माझ्याकडे वस्तुस्थिती आहे ती मी अधिकाऱ्यांना दाखवली, प्रशासकीय लोकांना दाखवली, नगराध्यक्षांना दाखवली. खरंच जे पाणी आपल्या चिपळूण शहराला जात होतं ती लोक आता त्या लोकांत जाणार आहे, त्या घरांतात जाणार आहे. त्यामुळे काही गैरसमज काही लोकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला, पण मी तो दोन्ही ह्यांना घेऊन दोन्ही वाडे, जे शंकरवाडीची खालची वाडी असेल वरची वाडी असेल ती आमचीच आहे. नगराध्यक्षांना आम्ही लोकांना घेऊन ते सांगितलं समजावून की आपण पहिल्यांदा त्या बाजूचा जो पाणी शिरणारा भाग आहे तो कट करू त्यांचा, आणि त्यानंतर जर आपल्याला अशा अवस्थेत वाटली की आता पाणी खरंच त्या घरांच्या जात आहे तरच आपण बाहेरचा हे करू, म्हणजे जेणेकरून शेतीचं पण नुकसान होणार नाही आणि जी लोक पलीकडे राहत आहेत त्यांना सुद्धा काही त्रास होणार नाही, असा विषय. मी देवळेकर मॅडमना विचारेन की तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आलाय आणि एक महत्वाचं तुमच्याकडे सभापतीपद देण्यात आलेलं आहे, महिला आणि बालकल्याण सभापती. तर आपण कशा पद्धतीने जबाबदारी पार पाडाल आणि प्रभागाच्या विकासासाठी आपली काय संकल्पना आहे? नमस्कार, मी रसिका रत्नदीप देवळेकर, प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेली आहे आणि आज मला इथं सागर प्रेसमध्ये बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. तसं म्हणलं तर आता दुसऱ्यांदा निवडून आले आणि थोडा प्रभाग पूर्णपणे बदललेला आहे. 35% फक्त पूर्वीचा प्रभाग होता आणि हा नवीन होता, पण लोकांशी आपण कनेक्ट असल्यामुळं मला ते सोपं पडलं आणि पक्षाची साथ आणि सगळंच एकूण वातावरण चांगलं झाल्यामुळं आणि युवा नेतृत्व कपिल जे होते सगळ्यांची साथ, युतीची साथ होती चांगली, त्यामुळे आपल्याला चांगलं यश आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला सभापतीपद, महिला बालकल्याण सभापतीपद मिळालेलं आहे. पण त्या माध्यमातून आपलं वेगवेगळ्या महिलांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना जातील किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून काय प्रशिक्षण देतात याचं नियोजन चालू आहे. पहिला आपण शहरातील महिलांचा सत्कार केलेला होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन आणि त्याच्यानंतर आता आपण 2 महिन्यात आपण मिटिंगा लावलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून प्रशिक्षण वेगवेगळं, म्हणजे आता पहिला प्रश्न आपण घेतलाय की ते दुर्धर आजारी महिला आहेत की जे कर्करोग किंवा क्षयरोग असं जे झालेले आहेत त्यांना आपण अनुदान स्वरूपात मदत करतोय. हा पहिला एक महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे. परत ज्या महिला कामावर जातात किंवा सर्व्हिस करतात, म्हणजे असं त्यांना की खरंच आता हल्लीच्या जगात 2 व्हीलरची गरज आहे आणि ते प्रशिक्षण मिळण्यासाठी ते प्रशिक्षण लावलेलं आहे. किंवा वेगवेगळे केक म्हणा की असे छोटे छोटे प्रशिक्षण आपण लावलेले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपण महिलांकडे, परवा आपण वरून आलेला कार्यक्रम होता की एकल महिलांचा सन्मान करायचा. शहरात मोठ्या प्रमाणात एकल महिला आहेत, तर थोडं त्यांच्यावर दुर्लक्ष नको व्हायला म्हणून महाराष्ट्र शासनाकडनं महिला बालकल्याणतर्फेच हा उपक्रम आला होता, तो आपण राबवलेला आहे. की अजून असे वेगवेगळे विषय वरून पण येत असतात, ते आपण राबवणार आहोत पुढच्या काळात काही. आणि आपण जे आपला प्रभाग आहे त्यामध्ये काही मध्ये आता योगाच्या ह्याच्यात रेडीज आपली मुलगी प्रावीण्य मिळून आली, तर अशा ज्या संस्था आहेत की ज्या मुलांसाठी काहीतरी योगदान देतात त्यांना पण आपण सहकार्याच्या दृष्टिकोनातून आपण महिला बालकल्याणमधनं त्यांना काही ना काहीतरी वस्तुरूपात आपण त्यांना देणार आहोत. आणि हे झालं महिला बालकल्याण सभापती म्हणून. आणि इथून पुढे जो प्रभाग आहे आपला तो चांगला आहे प्रभाग, नागरिक सहकार्याच्या भूमिकेत असतात, तर तिथे रस्ते हे सगळ्या गोष्टी आपण करणारच आहोत. पण ते रस्ते पूर्वीचे छोटे आहेत, तर ते भविष्याच्या दृष्टिकोनातून मोठे कसे होतील ह्याच्यासाठी आपण आता सध्या प्रयत्नात आहोत.
आणि जी बाग आहे ऑलरेडी नारायण तलाव आहे तिथं काही कमतरता आहेत, काही गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणखी थोडं आता पाण्याचा प्रश्न आहे आमच्या भागात, पाणी भरतं जिप्सी जवळ, त्याचा फटका कुठेतरी रॉयल नगरमध्ये थोड्या आपल्या नागरिकांना होतो की पाणी जास्त भरलं की, आणि वरून येणारं हायवेचं पाणी, हा जो महत्वाचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहराचं आरोग्य ज्यांच्या हातात आहे ते आरोग्य सभापती माझे मित्र शुभम पिसे यांनी काही अल्पावधीमध्ये अनेक कामं अशी केलेली आहेत की त्याचा लौकिक तयार झालेला आहे. शुभमजींना मी विचारू इच्छितो की आरोग्य सभापती म्हणून ज्यावेळी सूत्र घेतली त्यावेळी शहरातल्या जनतेचं आरोग्य आणि शहरातली स्वच्छता या दृष्टीने तुम्ही कशा पद्धतीने काम करायला सुरुवात केली? नक्कीच साहेब, आज या सागर वेव्हच्या कार्यक्रमाला आम्हाला तुम्ही बोलवलं याबद्दल सर्वप्रथम तुमचा आभारी आहे. तुम्ही साहेब आता विचारलं आरोग्य सभापती म्हणून निवड झाली त्यानंतर तुम्ही काय कामं केली, म्हणजे कसं तुम्हाला वाटतंय? तर वाटतंय तर चांगलंच वाटतंय साहेब, त्याबद्दल काय प्रश्न नाही. पण साहेब खरं सांगायला गेलं तर साहेब माझं वय वर्ष फक्त 30 आहे. एक युवा मोर्चाचा मी पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा मी पदाधिकारी आहे. आणि यावेळेस आमच्या नेत्यांनी, आमच्या वरच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की यावेळेस युवकांना, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युवकांना संधी द्यायची, आणि त्या पार्श्वभूमीवर आम्हाला ही संधी मिळाली, उमेदवारी मिळाली. आणि पूर्ण पक्ष असेल, आमचा जिल्हाध्यक्ष यादव साहेब असतील, त्याचबरोबर आमची सगळीच टीम आमच्या पाठीशी उभी राहिली आणि आम्हाला बहुमताने निवडून आणलं. त्याचबरोबर साहेब निवडून आल्यानंतर साहेब सभापती सुद्धा केलं. त्यानंतर साहेब आमच्या हातात एकच गोष्ट होती की काहीतरी करून दाखवायचं, शहरासाठी काहीतरी करायचं, जेणेकरून शहराला, म्हणजे स्वच्छता हा विषय माझ्याकडे आहे साहेब. बरोबर. तर स्वच्छता हा न संपणारा विषय आहे, तर त्याची एक सिस्टम लागली पाहिजे. बरोबर. स्वच्छता साहेब तुम्ही जेवढी कराल तेवढी कमी आहे. कारण तुम्ही जर बघायला गेलात आपल्या शहरात जे पब्लिक स्पॉट्स आहेत, जसं की शिवाजी स्टँड असेल किंवा आणखी काही बाजारपेठेतला काही भाग असेल, या ठिकाणी साहेब तुम्ही जेवढी स्वच्छता कराल तेवढी कमी आहे. काही गोष्टी अशा आहेत की नागरिकांना सुद्धा काही चांगल्या सवयी त्यांना लागल्या पाहिजेत. आपल्याकडे साहेब आता सध्या ट्रेंड असा चालू आहे की बाहेर ऑफिसेसला वगैरे जाणारी लोक आहेत ती कचरा वगैरे अशीच टाकून जातात. कामाला जायचं, हातात पिशवी घ्यायची आणि कुठं रस्त्याच्या टाकून द्यायचं, कचरा दिसेल तिथे टाकून जायचं, गटार तुंबून जातात. तर साहेब या गोष्टींवरती आम्ही आता काम करतोय आणि याचं प्रमाण कसं कमी होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आता सध्या. मी उपनगराध्यक्षांचं स्वागत करतो आणि त्यांना असं विचारू इच्छितो की ही तुमची पहिली टर्म आहे आणि पहिल्या टर्म मध्ये डायरेक्ट एका मोठ्या खुर्चीवर, मोठ्या पदावर काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली. तर ही जी संधी तुम्हाला मिळाली त्याच्या संधीचं सोनं तुम्ही कशा पद्धतीने करणार, शहर विकास तुम्हाला कशा पद्धतीने घडवायचा आहे आणि प्रभागाचा विकास तुम्ही कसा करणार? नक्कीच. सर्वप्रथम दैनिक सागर वेव्ह यांचे मी धन्यवाद मानते की आज तुम्ही मला इथे बोलवून मला अशा पद्धतीने सन्मानित केलेलं आहे. चिपळूण शहर हे शहर सुंदर आणि खूप छान पद्धतीने आपण इथे सुव्यवस्था लावू शकतो आणि हा विश्वास मला माझ्या पक्षाकडून मिळालेला आहे. पक्षाचे सर्व नेते ज्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आहे, आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव साहेब, तसंच त्यावेळी सतीशजी मोरे हे सुद्धा आमच्यासोबत होते आणि ह्या दोघांनी त्या विश्वासाने मला इथे पुढे आणून म्हणजे मला अशा पद्धतीची संधी दिलेली आहे. चिपळूण शहरामध्ये एकंदरीत सगळ्यात अगोदर मी प्रभाग म्हणून थोडंसं तुम्हाला पेटमाप म्हणून मी तुम्हाला थोडंसं सांगेन. पेटमाप मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे तिकडे असलेला पाण्याचा विषय. तर तो लवकरात लवकर मार्गस्थ लागण्यासाठीचा माझा पूर्ण प्रयत्न असेल, कारण तिकडच्या भगिनी ज्या परिस्थितीतून जात आहेत. तर पाण्याचं म्हणजे पुराच्या पाण्याचं म्हणताय की पिण्याच्या पाण्याचं म्हणताय? मी पिण्याच्या पाण्याचा, कारण पुराचा जो विषय आहे ना तो सगळ्या शहरासाठीचा पण आहे. त्यामुळे पहिलं की पिण्याच्या पाणीचा जो म्हणजे दूषित पाणी जे मध्ये कायमस्वरूपी मसूळ पाण्याचा खूप त्रास लोकांना होतो. बरोबर. आणि त्यासाठी तिकडच्या भागात पुढच्या काळामध्ये
चांगलं स्वच्छ पाणी कसं मिळेल त्यासाठी आम्ही ग्रॅव्हिटीच्या योजनेकडे आहोतच. म्हणजे त्याचा पाठपुरावा घेऊन आम्ही सातत्याने हे लवकरात लवकर आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने ते पूर्ण करू, याचा आमचा सगळ्यात आधी प्रयत्न असेल. पेटमागमध्ये तसं बघायला गेलं तर खूप थोडंसं म्हणजे मागासलेलं आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. तर तिकडे त्याला थोडंसं दुसऱ्या बाजूने पण विचार करता मला मागास म्हणजे मागास राहिला नाही राहिला, हो खरंच, आणि त्याच्याकडे नाही लक्ष दिलं गेलंय असं माझंही थोडंसं हे आहे. तर त्याच्यासाठी त्याच भागात एक माझी नगराध्यक्ष झालेले आहे. नाही त्यांनी पण खूप प्रयत्न केले आणि मी त्यांच्याही म्हणजे सानिध्यात राहून थोडंसं मी अभ्यास करत आहे. कारण का त्यांना आलेल्या जे काही अडचणी आहेत त्या थोडासा अभ्यास करून आपण थोडंसं चांगले प्रयत्न करू शकतो. तर याच्यामध्ये मला असं दिसलं की थोडे आपण चांगले प्रयत्न केले तर आपण करू शकतो. याच्यामध्ये आता तिथे मराठी शाळा आहे ती थोडीशी सुव्यवस्थित कशी आणता येईल, कारण का मराठी शाळा पूर्णतः घालवून चालणार नाही. तिकडच्या बऱ्याचशा अशा लोक आहेत, शेतकरी वर्ग आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ती गरजेची बाब आहे. त्यामुळे ती व्यवस्थित करणं आधी मुळात महत्वाचं आहे. त्यानंतर तिकडे अजून काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करते. पुढे शहराकडे जाता मी काही कामं सुद्धा प्रस्तावित टाकलेली आहेत. त्याच्यामध्ये आत्ताच आपली तन्वी रेड्डीज ही विद्यार्थिनी खूप छान पद्धतीने क्रीडामध्ये तिने पुढे आलेलं आणि तिथून शहराचं नाव मोठं केलेलं आहे. तर त्यासाठी महिला क्रीडा संकुल याच्या संदर्भाचं मी पत्र दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर शहरामध्ये छान पद्धतीने उभं राहील आणि सर्व महिला विद्यार्थ्यांसाठी आणि खेळाडूंसाठी खूप महत्वाची ती बाब असेल. त्यानंतर अशा शहरामध्ये आता जसं शुभमजींनी आता मांडलं तर चिपळूण शहर हे खूप सुंदर आणि त्याचं सौंदर्य राखणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी प्लॅस्टिक मुक्त चिपळूण करणं, शहर करणं अतिशय गरजेची बाब आहे. कारण आपण कोकणात असताना आपल्याकडे दुष्काळ येऊ नये ही परिस्थिती खरं यायला नको आहे, परंतु त्याला आपल्याला सुद्धा आतापासून काहीतरी हालचाली करणं आवश्यक आहे. आणि म्हणजे ज्यावेळेस आम्ही पावसाच्या वेळेस म्हणजे प्रचंड पाऊस आता मध्यंतरी आला आणि त्यावेळेस आमच्या निदर्शनास आलं की प्रचंड बिस्लरीच्या बाटल्या किंवा कुठल्याही म्हणजे ते आता बिस्लरी असं कंपनीचा मी उल्लेख नको करायला, परंतु प्रचंड प्लॅस्टिकच्या बाटल्या आम्हाला जेव्हा आम्ही गटारांची साफसफाई केली तेव्हा आम्हाला दिसल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसल्या. त्यामुळे थोडंसं नागरिकांना पण आम्ही थोडं आवाहन करत आहोत की त्यांनी कृपया अशा पद्धतीची म्हणजे हे करू नये. कारण का काय होतं की शेवटी आपलं शहर तिथे थोडंसं खराब होतं आणि प्रशासन नक्कीच पूर्ण प्रयत्न करत आहे की चिपळूण शहराचं सौंदर्य म्हणजे त्याच्यामध्ये प्लॅस्टिक मुक्तीचं करण्यासाठी आम्ही अजून म्हणजे माझ्याकडे नियोजन समिती आहे, तर नियोजन आणि विकासाच्या अंतर्गत आम्ही 2 गोष्टी आता प्राधान्याने घेतल्यात. एक तर आम्ही कॉटन बॅग वेंडिंग मशीन बसवणार आहोत. मला बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की पूर्वी हा प्रयत्न केला गेला आणि तो फेल गेला, पण मला पूर्ण विश्वास आहे की लोक सहकार्य करतील आणि ह्या प्रयत्नाला नक्कीच मला यश येईल हा मला ठाम विश्वास आहे. त्यासाठी फक्त काय की मला आम्ही ठिकठिकाणी उभारण्याचा प्रयत्न आहे. आम्ही लोकांना त्याचे आवाहन करू, आम्ही त्यांना सांगू की अशा पद्धतीने आपण जर थोडासा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला चिपळूण शहर प्लॅस्टिक मुक्त करणं शक्य होईल. दुसरा मुद्दा की आमचे गटनेते मोदीजी यांच्याशी चर्चा करून आम्ही अजून एक विचार केला की ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण फक्त प्रशासन म्हणून नाही पुढे जाऊ शकत, आपल्याला शहरातल्या लोकांची पण खूप आवश्यकता आहे, त्यांच्या साथीची गरज आहे. आणि मग हे प्रयत्न आपण शाळा, विद्यार्थी, मुलांच्या मदतीने जर केलं तर घराघरात ते पोहोचवता येईल. आणि म्हणून आम्ही हायजीन लीडर्स म्हणजे मॉनिटर्स आम्ही करणार आहोत. प्रत्येक शाळांमधून आम्ही विद्यार्थी घेणार आहोत. जवळजवळ प्रत्येक शाळातून जर 10 ते 20 विद्यार्थी आम्हाला मिळाले तर आम्ही हायजीन मॉनिटर आणि वॉटर मॉनिटर्स असे आम्ही अपॉइंट करणार आहोत. आणि हे विद्यार्थी एकत्र येऊन आम्ही त्यांच्याकडून आम्ही काही उपक्रम राबवणार आहोत जिथे नागरिक आणि प्रशासन हे वेगळं न राहता एकत्रितरित्या आम्ही चिपळूण शहराचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे, इकडची जे कल्चर आहे, मग ते खाद्य संस्कृती असेल किंवा जे काही ते सगळं टिकवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. मगाशी तुम्ही पेटमापचा उल्लेख केला, पेटमाप मधून आपण निवडून आलेला आहात, तर संपूर्ण शहराला पुराचा धोका आहेच किंवा पाणी भरतं, तसं पेटमाप मध्येही पाणी भरतं. पण आता विषय एक असा चर्चेला जातोय की ते रस्ते
बाजारपुलाचे जोड रस्ते आहेत ते उंच करावे, त्या मताशी तुम्ही सहमत आहात का? हो, नक्कीच आपल्याला करावं लागणार आहे. कारण लक्षात घ्या की काय होतं की रस्ते हे लोकांना जोडणारी खरी म्हणजे एक प्रणाली आहे. जर रस्ते पाण्यामध्ये गेले तर मग तिकडचा पूर्ण त्या शहराचा कॉन्टॅक्टच तुटतो आणि अडचण येते जेव्हा लोक सकाळच्या वेळेला आपल्या कामाला निघून जातात, अचानक ढगफुटीचा वगैरे विषय येतो, पाणी भरतं आणि परत संध्याकाळच्या वेळेला घरात जाणं त्यांना प्रॉब्लेम्स येतात. मग त्यामुळे रस्ते उंच करणं ज्या पद्धतीने जेणेकरून लोक त्यामुळे पुराचा कुठलाही त्यांना त्रास होणार नाही, त्यामुळे हे करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आमची चर्चा होऊन आम्ही तो प्रस्ताव मांडणार आहोत. अजून त्या बाबतीत जसं तुम्ही पुराच्या प्रश्नाचा विषय काढला आहे, तर आपल्या नदीच्या बाजूनी आपला कोस्टल रोड आहे, डीपी सँक्शन रोड आहे ऑलरेडी, तर तोही प्रगत करणं, तो डेव्हलप करणं आणि त्याच्या बाजूनी म्हणजे आपल्या नदींच्या बाजूनी चांगल्या पद्धतीची रिटेनिंग वॉल घालून घेणे, याच्या संदर्भात स्वतः प्रशांत यादव साहेब सुद्धा आमचे प्रयत्नशील आहेत. म्हणजे त्यांनी मांडलेला. धन्यवाद मॅडम. मी आता आमचे मित्र आणि आमचे पूर्वाश्रमीचे पत्रकार मित्र शशिकांत मोदी यांना विचारू इच्छितो की ही तुमची 4थी टर्म आहे. त्या टर्मचा उपयोग शहराच्या विकासासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी कशा पद्धतीने करा? तुमचा जो हा प्रचंड अनुभव आहे, प्रचंड विरोध असताना तो विरोध मोडून काढून तुम्ही नाकावर टिच्चून विजय झालेला आहात आणि जानेवारीपासून एक नवीन 4थी टर्म तुमची सुरू झालेली आहे. काय सांगा? आधी प्रथमतः आमचे मित्र सुनील साळवी आणि सागर वेवचे मी आधी आभार व्यक्त करतो की राजकारणामध्ये फार पत्रकारांशी बोलायचं नसतं, हा तो संकेत आम्ही जेव्हा पॉलिटिक्समध्ये आलो त्यावेळेला आम्हाला आमच्या गुरूंनी दिलेला आहे. त्या पद्धतीने निवडून आल्यानंतर प्रथमच मी एक सकारात्मक दृष्टिकोन आहे म्हणून आम्ही आता म्हणजे व्यक्तीच्या आम्ही इथं आलेलो आहोत. ज्या वेळेला माझ्यावर आरोप होतात, प्रत्यारोप होतात, मी त्याला कधी उत्तर देत नाही. कारण पॉलिटिक्समध्ये संयम हा फार फार महत्वाचा असतो आणि तो जास्तीत ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. ज्या काळमंत्र तुम्ही जपता. हो, नक्की. बरं, आधी प्रथमतः भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, खासदार राणे साहेब, त्याच्यानंतर आपले आमदार आणि मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब, इथले जिल्हाध्यक्ष आदरणीय यादव साहेब, विजय शेठ चितळे, अभय चितळे, की ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष ठेवला, वाढवला आणि त्या पक्षामध्ये सहभागी होऊन त्यांनी आम्हाला घेतलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल, RSS असेल, या सगळ्यांचे मी पहिले आभार व्यक्त करतो की त्यांनी सत्तेमधला मोदी बघण्याची संधी चिपळूणवासीला आणि आम्हाला दिली. म्हणून प्रथम या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मुद्दा दुसरा असा की चिपळूण शहराचा विकास म्हणजे चिपळूण शहरातल्या प्रत्येक विभागाचा विकास. तर आता तुम्ही बघायला तर परशुराम नगरनी राधाकृष्ण नगरचं बघायला गेलं तर राधाकृष्ण नगर हे बरोबर 1 किलोमीटर गोल हे आहे, त्याचा राऊंड आहे. मी तिथे 2016 ते 21 ह्या काळामधले तिथले सगळे रस्ते, तिथली गटारं, तिथली लाईट व्यवस्था हे सगळं आम्ही व्यवस्थित केलं होतं. पण मधल्या 2021 ते 2025 या प्रशासकीय काळामध्ये तिथले जो मेंटेनन्स, आपण एखादी चांगली गोष्ट केली की ती मेंटेन करायला लागते, ती मेंटेन न झाल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आता परत करायला लागणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास सुरू होतील आणि पुढच्या 27 मार्च एप्रिल किंवा मे पर्यंत ही विकास कामं पुरी होतील. चिपळूण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आता बघतात तशी थोडी अडचणीची आहे, परंतु विद्यमान नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची आणि एकनाथ शिंदेचे संबंध चांगले आहेत. भाजप हा सत्तेचा 50% सहभाग असल्यामुळे वरिष्ठांकडून आम्हाला निधी येण्यासंदर्भात जो सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे तोही आम्हाला मिळतोय. म्हणजे मला सांगायला आनंद होतोय की साधारणपणे ऑगस्ट नंतर खासदार निधी आम्हाला मिळणार आहे, मुख्यमंत्री निधी आम्हाला मिळणार आहे, आपले विधान परिषदेचे आमदार जठरा साहेब यांचा निधी आम्हाला मिळणार आहे, नितेश राणे साहेब यांचा निधी आम्हाला मिळणार आहे. आणि तशा प्रकारची योग्य पत्र म्हणजे निधी संदर्भातली योग्य पत्र आमच्याकडे त्या ऑफिस मधून त्या वेळेला आमच्यापर्यंत आलेली आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की सत्तेतला सहभाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना तर आहेच, पण चिपळूणच्या विकासासाठी जिथे आमचा नगरसेवक नाही पण ते काम करणं गरजेचं आहे, अशा विभागासाठी सुद्धा आम्हाला निधी उपलब्ध होणार आहे.
आणि अत्यंत म्हणजे ही सगळी आमची जी 31 जणांची 32 जणांची जी टीम आहे हे आम्ही भाग्यवान याच्यासाठी म्हणतो की चिपळूण नगरपालिकेला 150 वर्ष पूर्ण झाली आणि 150व्या वर्षामध्ये आम्ही चिपळूण नगरपालिकेची इमारत, चिपळूणातले चौक, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी पाणी योजना, त्याच्यानंतर बुहारी गटार योजना, त्याच्यानंतर वेगवेगळे छोटे पूल, वेगवेगळे छोटे नवीन रस्ते, म्हणजे जर तुम्ही भोगाळ्यातले आमच्या नगरसेवक शुभम पिशे आहेत, यांनी काही रस्ते दिलेत, यांनी काही पूल दिलेत, हे सगळे विषय. त्याच्याशिवाय महाराष्ट्र हायस्कूल ते साधारणपणे अक्कल स्वामी मठ हा रस्ता, हे सगळे रस्ते ह्या 150व्या वर्षामध्ये, ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये 100% पुरे होतील. फक्त काय झालंय की आता आम्ही निवडून आल्यापासून लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला निवडून येऊन 6 महिने झाले, तुम्ही काय केलं. प्रशासनाने अशा काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्या चुकीच्या गोष्टी ह्या म्हणजे स्वतः मी भारतीय जनता पार्टीचा गटनेता म्हणून मी स्वतः पत्र दिलंय की 2021 ते 2025 या कालावधीमध्ये प्रशासनाने जे विषय मंजूर केले किंवा ज्या महत्वाच्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टीचा जे टेंडर काढून त्या वस्तू किंवा त्या इमारती किंवा ते रस्ते अस्तित्वात आणले, त्या सगळ्याची माहिती आम्हाला व्हावी आणि जिथे चुकीचं काम घडलेलं आहे म्हणजे कायदा डावलून काम घडलेलं आहे तिथे त्या संबंधित अधिकाऱ्याकडून, त्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून त्याची वसुली करावी या संदर्भातलं पत्र मी 1.5 महिन्यापूर्वी आदरणीय आमचे मित्र नगराध्यक्ष उमेशदादा साकपाळ यांच्याकडे पण दिलेला आहे. तो त्यांनी पण सांगितलंय यथावकाश पुढच्या ह्या महिन्याभरामध्ये हा विषय लावू. त्यामुळे चिपळूण शहर जे साधारणपणे आपण जर तुम्ही बघितलं की संपूर्ण कोकणातलं एक महत्वाचं शहर आहे, सांस्कृतिक राजधानी आहे, राजकीय राजधानी आहे, क्रीडा राजधानी आहे, असं सगळं हे जे चिपळूणचं वैभव आहे ते वैभव टिकवणं आणि वाढवणं आणि वाढवलेलं नवीन पिढीच्या हातामध्ये देणं, ह्याच्यासाठी हे 150 वर्ष जे चिपळूण नगरपालिकेला झाले त्याच्या माध्यमातून आम्ही सगळे 32च्या 32 म्हणजे 31 नगरसेवक आणि 32 नगराध्यक्ष हे आम्ही सामूहिकरित्या काम करीत आहोत. मोदींनी एका दमातच सगळं सांगून टाकल्यामुळे माझ्यासमोर प्रश्नच आता निर्माण झालेले नाही आहेत. तुमच्या विरोधकांचा समाचार तुम्ही कसा घेतला? पॉलिटिक्समध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काही गोष्टी आधी मुळात म्हणजे जे राजकारणात आहेत त्यांचं वाचन प्रचंड पाहिजे. त्यांनी रोज किंवा आठवड्यातून 1 दिवस 2 ते 2.5 तास वाचन केलं पाहिजे. वृत्तपत्र असेल, वेगवेगळी पुस्तकं असतील किंवा वेगवेगळी ऐतिहासिक पुस्तकं असतील, त्यातून आपल्याला वेगवेगळ्या आयडिया सुचतात. बा एखादं संकट आलं किंवा एखादा वेगळा प्रश्न आला तो कसा सॉल्व्ह करायचा. ज्यावेळेला मी निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेला एक माझ्या वार्डातली काही खास माणसं आहेत, एक 7 ते 8 जण आहेत, ते आम्ही बसलो की आता आपल्याला थोडासा म्हणजे भारतीय जनता पार्टीतून कुठून एक गट आपल्या विरोधात उभा राहतोय आणि ते कुठल्या गोष्टीचा अपप्रचार करतायत. मग त्या अपप्रचाराचं वृत्तपत्राच्या माध्यमातून खंडन करायचं का किंवा काही टीव्हीच्या माध्यमातून खंडन करायचं का, सोशल मीडियाच्या माध्यमातून खंडन करायचं का, तर त्यांनी सांगितलं कुठल्याही गोष्टीत खंडन करायचं नाही. त्यांना तो प्रचार करतच, त्यांनी निगेटिव्ह प्रचार करतच ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि जेवढा तुझा निगेटिव्ह प्रचार होईल तेवढा तू प्लस राहणार आहेस. आणि मग हे ध्येय धोरण ठेवलं आणि त्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार मी काम केलं. आधी मुळात म्हणजे आमच्या यादव साहेबांचे मिसेस सपना यादव यांनी त्यावेळेला मला फार महत्वाचा सल्ला दिला की काही झालं तरी आपली प्रचार यंत्रणा आहे ती आपण कुठे इकडे तिकडे हलवून द्यायची नाही. वृत्तपत्रात किती बातम्या होत्यात काय होते, तुझे जे आदल्या दिवशी नियोजन आम्ही करायचो तेच नियोजन तू दुसऱ्या दिवशी करायचं. त्यांनी एखादी वेगळी मुवमेंट केली म्हणून तुम्ही डिस्टर्ब झालात तर पुढचं सगळं प्रचार यंत्रणा. पण वैयक्तिक तुमचं मत उत्तर द्यावं असं होतं? नाही, उत्तर द्यावं असं होतं नाही, कधीच नाही. म्हणजे तुम्ही बघा साधारणपणे 2009 पासून 2026 पर्यंत जवळजवळ 4 टर्म झाले. मी त्या 4 टर्म मध्ये कधी पत्रपरिषद व्यक्तिशः घेतली नाही. कारण आजचा विरोधक आहे तो कधी आपल्या जवळ येऊ शकतो. मग त्यांनी आपल्याला शब्दाने जरी तोडलं असलं तरी आपण त्याला शब्दाने तोडायचं नाही. त्याला परतीचे दार हे आपल्याकडे 100% ठेवायचे. आणि एक माझा अनुभव आहे, पहिल्या इलेक्शनला जे माझे विरोध होते ते दुसऱ्या इलेक्शनला सोबत आले, पहिल्या दुसऱ्या इलेक्शनला विरोध होते ते तिसऱ्या इलेक्शनला सोबत राहिले आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या इलेक्शनला जे विरोध होते ते त्यांनी 4थ्या इलेक्शनला मी भाजपमध्ये जाऊन सुद्धा माझं काम केलं. त्यामुळे शब्दांनी कुणालाही दुखवायचं नाही. याच्यावरनं असा अर्थ काढायचा की आता जे विरोधक होते ते पुढच्या 5व्या टर्म मध्ये सोबत असतील किंवा ते काम करतील? आता लक्षात घ्या की पॉलिटिक्समध्ये काहीही शक्य नाही आणि काही अशक्य नाही.
त्यामुळे काही राजकारणात होऊ शकतं. आपण मैत्रीचे दोर सगळीकडे आपण जोडायला ठेवायला पाहिजे. कधी कुणी आपल्याला हात धरला आणि तो माणूस जर आपल्या योग्यतेचा असेल तर त्याला आपण 100% हात द्यायचा आणि त्यासोबत आपण काम करायचं. आणि जर तर आपण एखादी गोष्ट सांगितली आणि तो ऐकत नसेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं विचारल्याशिवाय मी सल्ला देत नाही. एखाद्या माणसाला अनवधपणे तुम्ही सल्ला दिला तर तो असा विचार करतो की ह्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. असं कधी आपण करायचं नाही. उमेशजी सकपाळ माझे चांगले मित्र आहेत. ते जेव्हा सल्ला मी मुद्दाम का तुम्हाला सांगतो, उमेशजी सकपाळ माझे चांगले मित्र आहेत, पण ते जेव्हा सल्ला विचारतात त्याच वेळेला मी सल्ला देतो, नाही तर अनवध मी सल्ला कधी देत नाही. कारण समोरच्या पार्टीला तुमचा सल्ला त्यांनी घ्यावा असं तुमचं म्हणणं आहे. ते सल्ला घेतात, पण मी काय सांगतोय त्यांनी विचारला तरच आम्ही देतो. आणि न विचारता त्यांनी काय केलं? हा, न विचारता काय केलं आणि थोडासा क्रिटिकल जर सभागृहात प्रश्न तयार झाला तर युती म्हणून आम्ही 100% त्यावेळेला आम्ही त्यांना मदत करतो. पण एखादा तुम्हाला न विचारता काय कॉन्ट्रोवर्शियल इश्यू झाला तर मग त्यावेळी तुमची भूमिका काय राहील? नाही, मग त्यावेळेला युती म्हणून आम्ही जे काय 17-18 जण आहेत ते आम्ही एकत्र बसायचं आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यायचा. पण मी मॅडमना विचारू इच्छितो की उपनगराध्यक्ष तुम्ही आहात, 2 पक्षांची युती आहे, त्या युतीचं सत्ता आलेली आहे. काम करताना कुठं कुरघोडी होते किंवा कुठे काही पायाची खेचाखेच किंवा असं वेगळं राजकारण असं काही अनुभवता आले? त्याचा अनुभव आलाय? तसं मी नवीनच आहे या विषयाबाबतीत, पण मला आतापर्यंत तसा काही अनुभव म्हणजे मला नाही आलेला. मापामध्ये अशी चर्चा होती की शिवसेनेच्या लोकांनी अपक्ष उमेदवाराला मदत केली आणि मतं फिरवण्याचा प्रयत्न केला. आता हा तसं थोडं मी मागे जातो. नाही, ठीक आहे, बरोबर आहे. कसं आहे की प्रत्येकाला संविधानाने हक्क दिलेला आहे की आपण आपला उमेदवार निवडावा. निवड करत असताना प्रत्येकाने त्यांच्या विचारसरणीतूनच निवड करणार. शेवटी एक लक्षात घ्या की इथे बाजू आपली असते की आपण कसं लोकांना स्वतःला सिद्ध करू शकतो. तर मला असं बरेच जण त्यावेळेला सुद्धा म्हणजे जसं आता मोदीजी म्हणाले तसं की प्रयत्न सगळे असतात चालू, आपण हलायचं नाही. आणि आपला फोकस फक्त एवढाच लक्षात आहे की लोकांच्या बाबतीत सांगण्याऐवजी मी काय आहे एवढं सांगणं भरपूर आहे. कारण तुमचं जे मताधिक्य आहे ते जर प्रॉपर युतीचा धर्म पाळला गेला असता तर ते मताधिक्य वाढलं असतं, असं एक निरीक्षण नंतर समोर आलं. तर या मताशी तुम्ही सहमत आहात ना? हो, नक्की. म्हणजे त्यावेळी युतीचा धर्म पाळला गेला नाही. तसं हे बघा, मी पुन्हा एकदा तेच सांगते की युतीच्या धर्मापेक्षा कसं युतीने स्वतःचं आपलं जे मत आहे ते लोकांपर्यंत सांगितलेलंच आहे की तुम्ही रुपाली दांडेकर यांना मदत करायची आहे. त्यामुळे पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता इथे लोकांचा विचार हा वैयक्तिक होऊन जातो की आम्हाला करायचं आहे की नाही. आणि तिथे थोडंसं इथे मग मला जेव्हा मी प्रचार करत असते तेव्हा मला एवढंच लक्षात घ्यायचंय की मला फक्त माझ्याबद्दल सांगायचं आहे, पक्षाने दिलेलं काम मला पुढे न्यायचंय, एवढंच. मॅडम, महिला आणि बालकल्याण सभापती ह्या डिपार्टमेंटला साधारण 30 लाखाची तरतूद केली जाते माझ्या माहितीप्रमाणे. कधी आकडा कमी जास्त असेल 30 लाख. तर ह्याचं नियोजन तुम्ही कसं करणार? कारण आता नगरपालिका आर्थिक ह्याच्यात आहे, संकटात आहे. फंड मिळवण्यासाठी आता मोदींनी सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. तर वर्षभरासाठी तुम्ही काय असं कालबद्ध कार्यक्रम राबवणार आहात? तसं म्हणलं तर आपल्यासाठी महिला बालकल्याणचा वेगळा निधी आहे आणि तो महिला बालकल्याणसाठीच खर्च करावा लागतो. त्यामुळे माझ्याकडे निधी आहे, निधीची तरतूद आहे. हो, आणि मला तो पुरेसा आहे. आणि अगदीच लागला तर आम्ही आमच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष असतील किंवा बाकी आमदार असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, यांच्या माध्यमातून अगदी मला वाटतंय की माझं काम मला जास्त करायचं, मला निधी कमी पडतोय, तर नक्कीच त्यांच्या सहकार्यातून आणि नगराध्यक्षांच्या सहकार्यातून नक्कीच त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. नगरपालिकेचे 3-4 काउन्सिल झाले असतील, त्यामध्ये आपण आपल्या प्रभागातली कोणकोणती कामं मंजूर करून घेतली? नक्कीच आता आमचे गटनेते मोदी साहेबांनी सांगितलं की कशा प्रकारच्या निधी आम्हाला काही दिवसात, काही आता पुढच्या महिन्यात प्राप्त होईल. माझा प्रभागात जर म्हटलं आपण तर महत्वाचा कराड जो रस्ता आहे आपला, हा रस्ता माझ्या प्रभागातून जातो. आता अंतर्गत कामं थोडीशी आपली जी गटाराची आहेत, पाकाडीची आहेत, काही आम्ही थांबवली आहे. कारण आपण भुयारी गटारासारखा मोठा प्रोजेक्ट आता आपण हे करतोय. त्या भुयारी गटाराची जोपर्यंत यंत्रणा व्यवस्थित आपल्याला समजत नाही काय भुयारी गटार कुठल्या प्रभागातून कसं जाणार आहे, तोपर्यंत अंतर्गत रस्ते करण्यात काही आता लगेच किंवा छोट्या ज्या पाकाड्या आहेत किंवा छोटे गटार आहेत तरी सुद्धा आम्ही जे माझ्या इथून जो आता आतमध्ये आपण बघितलं तर केक ऑफ द डेच्या इथून तो आतमध्ये रस्ता गेला आहे. प्रामुख्याने त्यावेळी नगराध्यक्ष उमेशजींना पण सांगितलं की तो रस्ता जर आपण शंकरवाडीला पुढे जोडू शकलो तर बराचसा भार जो आपल्या इथून आपल्या कराड रोडवर आहे, कराड रोड जेव्हा आपण करायला हाती घेऊ तेव्हा काही उपरस्ते जे छोटे छोटे रस्ते आहेत, म्हणजे राहुल गार्डन पासून जो रस्ता शंकरवाडीला जोडला जातो
तो रस्ता पण अजून पेंडिंग आहे. माझ्या केक ऑफ द डेच्या इथून जाणार रस्ता सुद्धा पेंडिंग आहे. आणि आपल्या शंकरवाडीतून जो रस्ता जाणार आहे तो भादोशीला थेट जातो. तर आता आमच्या उपनगराध्यक्षा ताईंनी सांगितलं की कोस्टल रोड तो जर झाला तर भयंकर आपल्या मेन कराड रोडचं जे ट्रॅफिक आहे ते डिवाइड होईल आणि आपला बऱ्यापैकी हा रस्ता करताना सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. मी आपल्या माध्यमातून अजून शंकरवाडीतल्या माझ्या नागरिकांना थोडं सांगेन की आपण कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. आपल्याला अत्यंत गरजेचा जो आपला बंधारा आहे पुढच्या काळात नक्कीच तो बंधारा युतीच्या माध्यमातून असेल, सन्माननीय उपमुख्यमंत्री माध्यमातून असेल, आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून असेल की येईल तो बंधारा नक्कीच पूर्ण करायचा आपण प्रयत्न करू. पण तो आता जसा डीपीला रस्ता आहे तो जर कोस्टल रोड आपण केला तर शंकरवाडी असेल, मुरादपूर असेल, आमच्या सगळ्याच लोकांचा त्यातून विषय सुटून जाईल. आणि हे जे पाणी भरतं कोस्टल रोड हा नदीच्या वरती असल्यामुळे आपल्याला त्या माध्यमातून मातृशेला डायरेक्ट कनेक्ट करता येईल. ते सुद्धा चांगल्या गोष्टी करता येईल. धन्यवाद भिसे साहेब. आरोग्य सभापतींना मी विचारू इच्छितो की एक 4.5 कोटी रुपयांचा फंड आपल्याला मिळतो किंवा त्याची तरतूद केलेली असते. 1.5 कोटी रुपये तर स्वच्छता कचरा गोळ्याच्या ह्याच्यासाठीच केला जातो शहरातला. तर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्याचं काम करणार आहात आणि तुमचे महत्वाचे प्रकल्प कोणकोणते आहेत? आता जसं की आता मोदींनी आणि सगळ्यांनीच सांगितलं निवडून येऊन झाले 6 महिने. तुमच्या खात्याचं विचारतो. नाही तेच त्याच्यावरतीच येतोय मी. तर खात्यामध्ये जर आरोग्य यंत्रणा जर का बघितली तर कचरा व्यवस्थापन हा सगळ्यात प्रमुख त्यातला एक भाग आहे. बरोबर. आणि कचरा व्यवस्थापनापैकी आपला जो कचरा प्रकल्प आहे तिथे आपण विडो शेड उभारतो. आता आपण आता या 4 महिन्यात आपण त्याचं काम चालू केलंय. विडो शेड आता उभारून तयार आहे. तर त्यामध्ये आपल्या काही मशिनरी लागणार आहेत जेणेकरून दिवसाला 15 टन कचऱ्याची विल्हेवाट आपण लावू शकू असा प्रकल्प आपण तिथं उभा करतोय. तर ते लवकरच त्याचं स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपण तो प्रकल्प पूर्ण करून लवकरच तो वापरात येईल. अजून भावी काय कल्पना आहेत? त्याचबरोबर साहेब आता जसं यांनी सांगितलं की भुयारी गटारचा मोठा विषय आहे. भुयारी गटार योजना जी आता आपण आपली मंजूर होते म्हणजे त्याचं जे नियोजन येतंय त्या अंतर्गत साहेब गटारांची व्यवस्था एकदम व्यवस्थित होईल जेणेकरून कुठेही म्हणजे हा जो भुयारी गटारांच्या बाबतीत थोडी मतमतांतर आहेत. मागे जे आले होते माजी नगराध्यक्ष त्या सर्वांनी थोडं त्याला वेगळी संमिश्र प्रतिक्रिया दिली होती. काय नेमकं आहे त्या संदर्भात? तुम्ही भुयारी गटाराचा विषय काढला म्हणून विचारतोय. आधी मुळात म्हणजे भुयारी गटार आहे हे चिपळूण नगरपालिकेमध्ये खालच्या पट्ट्यात म्हणजे नदीपासून म्हणजे पेटमाव गोळकोटमध्ये किती सक्सेस होईल हे थोडंसं अडचणीचं आहे. पण वरच्या पट्ट्यामध्ये म्हणजे चिंचनाक्यापासून पुढच्या पट्ट्यामध्ये 100% सक्सेस होईल असा अंदाज आहे. आता अजून कामं दृष्टिक्षेपात आलेली नाही आहेत कारण आता 6 महिने झालेली आहेत. फंड तुम्ही मिळवताय तर ही दृष्टिक्षेपात साधारण कधीपर्यंत येतील आणि जी महत्वाची कोणती कामं आहेत ज्याच्यावर तुम्ही फोकस केला तर त्या कामांविषयी आम्हाला सांगा. आधी मुळात म्हणजे मगाशी बोलता बोलता राहून गेलं ते तुम्ही प्रश्न विचारलात त्यामुळे ते राहून गेलं. भाजी मंडई, मटण मार्केट, मच्छी मार्केट हे काही झालं तरी मार्च 27 पर्यंत ते सुरू होईल. त्याच्यासाठी 88 लाख रुपयाचा निधी आलेला आहे आणि ते काम सुरू आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना विद्यमान नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या विशेष सहकार्यामुळे ही कामं पूर्ण होतात हे सांगणं मला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर चिंचनाका ते बहादूर शेख रोड जो मागाशी आमचे भिसे साहेब म्हणाले की ते रुंदीकरण. त्याच्यानंतर चिंचनाका ते दैनिक सागर प्रेस हा जो भोगाळ्यातला रोड आहे तो एक मोठा होईल. त्याच्यानंतर ह्यांच्या वॉर्डातला भोगाळे ते खेड रोड तिथे एक मध्ये ब्रिज टाकायचा तो एक रस्त्याचं आता काम त्या इस्टिमेट होऊन तो निधीसाठी प्रस्तावित होईल. अशा प्रकारची जी मोठी कामं आहेत ती आपली प्रस्तावित होतील. आणि विविध शहरातले जे चौक आहेत ते 150 वर्ष डेव्हलपमेंट 150 वर्ष झाले म्हणून विविध प्रकारची चौक आहेत हे सांस्कृतिक शिल्प उभारून डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून तशा प्रकारच्या हालचाली चालू आहेत. त्याहीशिवाय एक ओपन स्पेसचा सुद्धा विषय आहे. आणि चिपळूण शहरातले ओपन स्पेस जे आहेत त्या ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून गेले 6 महिने आम्ही प्रयत्न करतोय. आणि नाही म्हटलं तरी शहरातल्या 87 ते 88 ओपन स्पेस चिपळूण नगरपालिकेकडे आलेले आहेत आणि त्याची लिस्ट पण आहे. आणि त्यातल्या आमच्या वॉर्डातल्या राधाकृष्ण
प्रत्येकाने तसे विषय पण सुचवले असतील ना तुमच्या प्रभागातले. राधाकृष्ण नगर मधल्या 3 ओपन स्पेस मधल्या 2 ओपन स्पेस आपण पूर्णतः डेव्हलप केल्या. एकामध्ये ओपन जिम केली आणि एकामध्ये बहुउद्देशीय सामाजिक हॉल आपण डेव्हलप केला. परशुराम नगर मधली जी ओपन स्पेस आहे तिथं आपण एक हॉलचा प्रस्ताव सबमिट केलाय. त्याच्याशिवाय आणखीन एक शॉलम गल्लीमध्ये अजून एक ओपन स्पेस आहे, ती ताब्यात घेण्याची प्रोसेस आपली सुरू आहे. तुमच्या घराशेजारचा पुढची हा. पण ह्या सगळ्या ज्या ओपन स्पेस आहेत ह्या ओपन स्पेस जर आपण ताब्यात घेतल्या तर ह्या ओपन स्पेसचा अर्थ असा आहे की तिथल्या रहिवाशांना आवश्यक जे आहे ते आपण इथं करू शकतो. सोयी सुविधा म्हणजे पार्किंग करू शकतो, आपण हॉल करू शकतो, छोटंसं गार्डन करू शकतो, नानानी पार्क करू शकतो. कुठलंही आपण तिथे एखादी चांगला उपक्रम चिपळूण नगरपालिकेच्या माध्यमातून तो करू शकतो. पण आता एक विकास कामं करताना जे भूसंपादन केलं जाते किंवा लोकांच्या जागा जातात तर त्यांना कॉम्पेन्सेशन न मिळता TDSचा विषय आलेला आहे. अधिक लक्ष द्या, तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला की TDR जर घेतला आपण समजा जर TDR घेतला तर आता समजा सुनील साळवींची बहादूरचकला जागा आहे, त्यातली एक गुंठा जागा रोडला गेली, ते 1 गुंठ्यामध्ये आम्ही तुम्हाला चिपळूण नगरपालिका 750 ते 800 स्क्वेअर फूट घर बांधायला परवानगी देते. पण TDR तुम्ही घेतला तर तुम्ही 1600 स्क्वेअर फूट घर बांधू शकता. किंवा तो TDR तुम्ही लगतच्या व्यक्तीला, लगतच्या अपार्टमेंटला, लगतच्या बिल्डरला किंवा चिपळूण शहरातल्या कुठल्याही जागेमध्ये तो TDR तुम्ही विकू शकता. आणि त्या TDRचा आत्ता जरी लोकांना असं वाटत असेल की आम्ही TDR घेऊन करायचं काय, तो विकत कोण घेणार. पण चिपळूण शहर हे कोकणातलं मध्यवर्ती शहर आहे. इथे रस्ते, पाणी, लाईट आणि एकंदर सांस्कृतिक वातावरण उत्तम असल्यामुळे आता जर चिपळूण शहरात बघितलं 7-7, 8-8 मजली इमारती शहरामध्ये उभ्या राहिल्या. भविष्यामध्ये हीच कन्सेप्ट सुरू राहणार. आणि जर तुम्ही आणि जिथे समजा 2.5-3 गुंठे जागा आहे त्या 2.5-3 गुंठे जागेमध्ये 3-3, 4-4 मधली इमारती जर उभ्या करायची असतील तर तुम्हाला रिसर्च TDR विकत घ्यावंच लागणार. मग तुमची हीच पॉलिसी राहील? ही आमची पॉलिसी नाही, ही महाराष्ट्र शासनाची ठीक policy आहे. पण लोकांच्या तशा संमिश्र प्रतिक्रिया आहेत, लोकांचा त्याला ऍक्सेप्ट करत नाहीयेत लोक. नाही. आता जो तुमचा चिपळूण मधला काय हे आहे? चिपळूणमध्ये TDR घ्यायला 80% लोक तयार आहेत. 20% लोकांनी पैसे मागितलेले आहेत. याच्यासाठी आता जेव्हा याच्यासाठी चिंचनाका ते बहादूरशेख किंवा चिंचनाका ते बोगाळे ह्या रस्ता रुंदीकरणाचा विषय जेव्हा अंतिम टप्प्यात येईल, आता 2 वेळा त्यांना नोटीस देऊन झाल्या, नेमकी जागा किती जाते त्याची प्राथमिक आखणी करून झाले. आता जेव्हा अंतिम ज्या वेळेला आपल्याला पैशाचं पत्र येईल की ह्या मंजूर झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी ह्या एडखाली एवढे पैसे आम्ही ठेवलेले आहेत असं जेव्हा महाराष्ट्र शासनाचं पत्र येईल त्यावेळेला एक्झॅक्टली हे काम चालू होईल. आणि जेव्हा चालू होईल त्यावेळेला जे 20% लोकांना पैसे अपेक्षित आहेत त्यांना TDRचा फायदा कसा देते, म्हणजे कसा फायदा आहे हे सगळं सांगण्यासाठी एक वेगळी यंत्रणा आपली कार्यरत राहील. मी आता प्रश्न विचारला की TDR आणि ह्या विषयात, तर मी उलट तुम्हाला सागर प्रेसच्या माध्यमातून जनतेला आवाहन करते की आम्ही जेव्हा स्वामी मठ आणि महाराष्ट्र हायस्कूल रस्ता केला ना तर तिथे पण लोकांनी आम्हाला चांगलंच घर केलं. म्हणजे शेती असून सुद्धा त्या लोकांनी आपली शेती रस्त्यासाठी दिली, कारण त्यांना डेव्हलप होतंय शहर हे समजावून आम्ही तेव्हा सांगितलं होतं. आम्ही 6-7 नगरसेवक आजूबाजूचे सगळे होतो आणि तेव्हा त्या लोकांपुढे आम्ही गेलेलो होतो आणि त्यांना समजून सांगितलं रस्त्याचं महत्व की जेव्हा बाजारपेठेत हा एकच रस्ता आपल्यासाठी आहे आणि हा रस्ता झाला तर रहदारीच्या दृष्टिकोनातून हा रस्ता आपल्याला महत्वाचा होणार आहे. आणि त्यामुळे उद्या भविष्यात इथून जर रहदारी झाली तर ही तुम्हाला म्हणजे जागा तुमच्या आहे तिथं डेव्हलप करायला तुमचं TDR ह्या विषय आहेत त्याला चांगलं तुम्हाला मदत होणार आहे. आणि मापातला त्याच्यानंतर मापातला पूल आपण हे केले होता, मंजूर करून घेतला सरांच्या माध्यमातून, तो मंजूर झालेला. असे आपण विषय जे घेतलेले आहेत तसेच विषय आता घेतलेले आहेत आणि आता पण आम्हाला लोकांनी त्या पद्धतीनं सहकार्य करावं असं आमची भूमिका आहे. आणि अशा आत्ता आपण जसे हे रस्ते आता मोदी साहेबांनी सांगितले की आता मंजुरीला झालेले आहेत, अजून आपण असे 2 रस्ते घेतोय जे की लोकांच्याही उपयोगाचे आहेत. पण आता पुढच्या भविष्यात की कलावती आई मंदिरचा रोड आहे ना तो पण महत्वाचा आहे. तिथून तो जातो ना सरळ खिंडीत जातो. जेव्हा इकडे ह्या साईडला चिंचनाक्यात जेव्हा पाणी भरतं किंवा काय जातात तर भविष्य दृष्टिकोनातून तिथून जे उंच आहे रस्ता आपला भोगाळ्यातला तर तिथून रहदारी ही होऊ शकते बाजारात जाण्यासाठी काय तिथल्या नागरिकांना. तो एक रस्ता आहे. आणखी रॉयल नगरचा एक रस्ता आहे की जो आता हायवे झाल्यामुळे काय होतं लोकांना त्या हायवेतनं जाण्यापेक्षा आतल्या रस्त्याने जाणं सोपं पडतं. तर ती पण जागा आहे आणि ती पण मोठी आहे आणि पुढच्या दृष्टिकोनातून कसे रस्ते मोठे होतील त्याच्यासाठी आपण तो प्रयत्न करणार आहोत. अजून एक विषय महत्वाचा म्हणजे 6 महिन्यात आपण काय केलं हे पण लोकांना कळलं पाहिजे. तर
आता वैशाली निमकर नाहीये त्या तिथल्या नगरसेविका, पण तिथला मचूळ पाण्याचा प्रश्न होता. तो आम्ही ह्या 6 महिन्यात तो प्रश्न नगराध्यक्षांच्या माध्यमातून आणि आपण सगळ्या सोडवलेला आहे. मी उपनगराध्यक्षांना एक विचारू इच्छितो की आम्हाला नगरपालिकेची नवीन इमारत उभी राहिलेली कधी दिसेल आणि तिथे तुमची पहिली मीटिंग कधी होईल? निश्चित हा महत्वाचा विषय आहे, कारण का नगरपालिका आपली जी नगर परिषदाची जी इमारत आहे ती अशी भव्य सुंदर शहरामध्ये दिसणं आणि म्हणजे एक त्या शहराची एक काय म्हणतात एक प्रेस्टीज बिल्डिंग असणार आहे. तर निश्चितपणे 2030 पर्यंत ही इमारत आपल्याला 2030 पर्यंत आपल्याला ही दिसेल. ओके. मला असं वाटतं की विकासासंदर्भात प्रत्येकाने आपापल्या संकल्पना मांडलेल्या आहेत, काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या उपनगराध्यक्षा दांडेकर मॅडम, गटनेते शशिकांत मोदी, महिला सभापती रसिका देवळेकर, आरोग्य सभापती शुभम भिसे, नगरसेवक संदीप भिसे या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम आम्ही इथेच थांबवतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सागर वेव. धन्यवाद.